नमस्कार. मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले. सीझन 2 भाग 26. मंदार आजोबांच्या रूममध्ये जातो. आजी आजोबा गप्पा मारत बसले होते. मंदार आत आला. आजी आजोबा मला थोडं बोलायचं आहे. तो शांतपणे म्हणाला. मंदार ये ना, बोल, काय म्हणायचे आहे. आजोबा विचारत म्हणाले. आजी फक्त मंदारकडे बघत होत्या, काही बोलल्या नाहीत. आजोबा मला रॉकीबद्दल बोलायचे आहे, मंदार म्हणाला. आजोबा थोडा वेळ विचारात पडले. रॉकी माझ्याही डोक्यात जातो आता. सारखा आपल्या घरी येतो, सकाळी येतो आणि दिवसभर ऑफिसमध्ये तरी असतोच ना. शांतासाठी गप्प असतो, पण मला वाटतं तो गौरीसाठी येतो, आजोबा म्हणाले. मंदार थोडा गंभीर झाला. मलाही तसंच वाटतंय आजोबा. तो माझ्यासोबत ऑफिसला येतो, पण ऑफिसमध्ये थांबत नाही. आज तर तो माझ्यासोबत ऑफिसलाही आला नाही. उद्या सकाळी मी गौरीला गार्डनमध्ये घेऊन येऊ देणार नाही. बघू रॉकी काय करतो, मंदार म्हणाला. हो, मीही सकाळी साहिलसोबत बोललो आहे, आजोबा म्हणाले. दिवाळी होऊन जाऊ दे, मग आपण काहीतरी ठरवू. सकाळी गौरीला लवकर बाहेर पाठवू नको. बघूया रॉकी पुढचं पाऊल काय टाकत आहे, आजोबा म्हणाले. दोघी थोडा वेळ चर्चा करत बसले. मग मंदार उठला. ठीक आहे आजोबा, मी निघतो आता, मंदार म्हणाला. मंदार निघून गेल्यावर आजी आजोबांकडे वरून म्हणाल्या. मी शांतासोबत बोलून बघू का? ती रॉकीला समजवेल. नको नको ग, आजोबा शांतपणे म्हणाले. तिला वाईट वाटेल. आपण काहीतरी दुसरा मार्ग काढू. बरं, आता सगळे आले असतील, चला बाहेर जाऊया, आजी म्हणाल्या. दोघंही हळूहळू बाहेरच्या हॉलमध्ये निघाले आणि वातावरणात हलकासा ताणतणाव जाणवत होता. सगळे बसले होते. साहिल आला. आजोबा, आपण रखमाताईला दिवाळीत बोलवले तर मजा येईल ना. नाहीतर आपण बाहेर जायचे का? मस्त पिकनिक काढू, जाऊया फिरूया. असे पण पाऊस काही जात नाही आहे. मस्त धबधब्यावर जाऊ, स्माईल म्हणाला. वीरेन मंदार दादासोबत बोलणार होता. तो बोलला नसेल वाटतं. आतापर्यंत कुठेतरी फिरून आलो असतो, रिद्धी मनातच म्हणाली. रिद्धी काय विचार करत आहे, साहिल म्हणाला. आपण कुठेतरी जाऊया. वहिनी पण बोर झाली असेल, दादाला पण वेळ नसतो, रिद्धी म्हणाली. आपण सकाळी घाटात जाऊ. विनायकला किरणला पण सांगू. इंदू काजलच्या आईला कॉल करून सांग. मंदार चालेल ना. 6 वाजता घरातून निघू. सरिता आपण बाहेर जाऊ. गौरीने बनवलं आहे ते भरून घे, आजोबा म्हणाले. उद्या रॉकी घरी येऊन काय करेल, आजोबांचे डोकं खूप चालतं, मंदार मनातच विचार करत होता. आजोबा मस्त प्लॅन आहे. 1 गोळी 2 निशाण. मस्त मस्त फिरून होणार. फुल मजा करू. मी बॅग भरतो. मग भिजायचे आहे, साहिल म्हणाला. आधी जेवण करून घ्या, मग रूममध्ये जा. परत आम्ही तुम्हाला बोलायला येणार नाही, सरिता म्हणाल्या. त्यांनी सगळ्यांनी जेवण करून घेतले. विनायकने फोन घेतला आणि किरणला कॉल केला. किरण, उद्या आपण सगळे फिरायला जायचं ठरलं आहे, विनायक म्हणाले. किरण उत्साहाने म्हणाला. वा, छानच आहे, मी तयार आहे. कुठे जायचे आहे? घाटात. सकाळी लवकर ये बरं का, उशीर नको करूस, विनायक म्हणतात. हो, आम्ही सकाळी लवकर येतो, किरण म्हणाला. थोडं हसणं खेळणं बोलणं. दोघांनी कॉल कट केला. दरम्यान इंदूने काजलच्या आईला फोन लावला. ताई, उद्या आपण सगळे बाहेर फिरायला जाणार आहोत. तुम्ही पण चला आमच्यासोबत, ती म्हणाली. त्या हसून म्हणाल्या. वा, नक्की येऊ. सगळ्यांना भेटणंही बरं वाटेल. छान, मग सकाळी लवकर या. आम्ही 6लाच निघणार आहोत, इंदू म्हणाली. थोडा संवाद झाल्यावर दोघांनी कॉल कट केला. शांता आजी हसत म्हणाल्या. सगळ्यांना बाहेर फिरायचं जायचं म्हटलं की किती उत्साह येतो. एकदम सगळ्यांची लगबग सुरू होते. घरात चैतन्य भरून येतं. त्या मनातच विचार करत होत्या. साहिल तर उत्साहात होता. मी बॅग भरतो म्हणतो थेट आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर अगदी लहान मुलासारखा आनंद झळकत होता. साहिल रूममध्ये गेल्यावर आधी काजलला कॉल केला. काजलनेही तिच्या आईने सगळं सांगितलं होतं. ती पण साहिलला कॉल करणारच होती, पण त्याआधी साहिलचा कॉल तिला आला. तिने लगेच घेतला. हॅलो,
काजल म्हणाली. हॅलो काजल, तयारी झाली का? साहिल म्हणाला. काय? कसली तयारी करू? काजल म्हणाली. तिथे धबधबा आहे, पाण्यात भिजायचे, मी तर ड्रेस घेतला आहे. साहिल म्हणाला. मी पण घेईल, पण कुठे चेंज करायचं? तुम्ही कुठे पण करणार? काजल म्हणाली. वहिनीला विचारून घे, वहिनी सांगतील. साहिल म्हणाला. गौरीला विचारून घेईल. अजून कोण येणार आहे? काजल म्हणाली. आम्ही सगळे, किरण दादा, तुम्ही पण. साहिल म्हणाला. बरं झालं, मला वाटलं ते दलिंदर पण येणार आहे का? काजल म्हणाली. साहिलने आधी हसून घेतलं. त्याच्यासाठी आम्ही लवकर निघणार आहोत. 7-8 वाजता इथं येतो. त्याच्या आधी आपण निघून जाऊ. साहिल म्हणाला. आम्ही प्लॅन केला आहे का? मस्तच आहे. काजल म्हणाली. मी नाही केला, आजोबांनी केला आहे. आजोबा ग्रेटच आहेत. साहिल म्हणाला. आजोबांनी छान प्लॅन केला आहे. त्यांचं काहीतरी करावं लागेल. तो काय सायको आहे? मला वाटतं त्याला गौरी आवडायला लागली आहे. तो पागल झाला आहे. तिचं लग्न झालंय हे पण त्याला समजत नाहीये. काजल म्हणाली. तू नको लक्ष देऊ. आपण करू काहीतरी. साहिल म्हणाला. मी पण गौरीला कॉल करून घेते. तुम्ही बॅग घरून घ्या. काजल म्हणाली आणि तिने गौरीला कॉल केला. काजलने गौरीला विचारून घेतले. बॅग भरून घेतली. गौरी पण लागणारा सामान घेत होती. मंदारने गौरीला कपडे काढून दिले. गौरीने ते लगेच भरून घेतले. गौरी, मजा येणार. गावावरून आल्यानंतर आपण कुठेच गेलो नव्हतो. तुला पण मला वेळ देता आला नाही. तुला कुठेच मला घेऊन जाता आले नाही. आता मस्त एन्जॉय करू. साहिल आणि रिद्धी पाण्यातून लवकर निघणार नाही. मजा करणार. आपण मस्त मजा करू. मंदार म्हणाला. आपण मस्त मजा करू. किरण दादा येणार म्हणजे अर्णव पण मजा करता येईल. काजल पण काही कमी नाहीये. खूप मस्ती करते, गाणं म्हणते, नाचते पण. आपल्याला थोडं बदल होईल. काम खाम केलंय. गौरी म्हणाली. सगळे राहणार तर मजा येणार. एकच गाडी बसू, मस्त मजा करता येईल. मंदार म्हणाला. हो, चालेल. सगळे मजा करतील. गौरी म्हणाली. आपण झोपून घेऊ, सकाळी पण लवकर उठायचे आहे. मंदार म्हणाला. वीरेनला पण सांगितलं असते, ते पण आपल्या सोबत आले असते. त्याला मेसेज केला होता. त्याच्या आईला बरं नाहीये. तो नाही म्हणत आहे. मंदार म्हणाला. गौरी काही बोलली नाही. बेडवर येऊन झोपली. मंदार पण झोपून गेला. पुढील भागात. आता धबधबा काय मजा करतात. रॉकीला समजले तर तो काय करेल? तो सकाळी मंदारकडे येईल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. मन माझे तुझे झाले. सीझन 2 भाग 26. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.